आपल्याबरोबर नवी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, शिवसेना भाजपा युतीची चर्चा कुठपर्यंत आलेली आहे? महायुतीबाबतची चर्चा प्राथमिक फेरी आमची झालेली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एकमेकांच्या प्रस्तावाचा अंदाज आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सकारात्मक चर्चा होती. चांगली खेळीमेळीने चर्चा झाली. युती करण्यासाठी दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा युती होईल असा प्रस्तावाबाबतची चर्चा झाली. आता 1-2 दिवसात आणखी आमची त्याबाबतची फेरी होईल. परंतु हा लोकल पातळीवरचा विषय आहे. चर्चाही आम्ही जरूर करू. आमचं काय म्हणणं आहे ते आम्ही त्यांना देऊ, ते त्यांचं म्हणणं आम्हाला देतील. परंतु निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. निर्णय आम्ही घेणार नाहीत. आमची फक्त इथली भूमिका ही चर्चेची आहे. आम्ही ती चर्चा वरिष्ठांपर्यंत पोहोचू. वरिष्ठ लेवलवरून जो निर्णय घेतील, युती तर युती, नाही तर नाही, परंतु जो निर्णय वरिष्ठ पातळीवरून येईल त्या निर्णयाच्या सोबत भारतीय जनता पार्टी नवी मुंबईची असेल. सर, काय सीट फॉर्म्युला काय ठरलेला आहे का? नाही, सीट फॉर्म्युला नाही ठरला. सीट फॉर्म्युला आता आमच्याकडे येईल. 1-2 दिवसात चर्चा होईल. कोणाला किती सीट हवे आहेत, त्यांचं काय त्याच्यावर मत पडतं आणि ते मत आम्ही मग वरिष्ठांना कळवणार आहोत. या 2 दिवसात आमची त्या संदर्भात बैठक होईल. सर, स्थानिक पातळीवरची शिवसेना BJP दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांकडून युती नको अशा प्रकारची मागणी होती. बघा, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. प्रत्येकाला वाटत असतं की ह्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळावं. कोण जिंकेन कोण हारेल हा त्यावेळचा विषय असतो. परंतु प्रत्येकाची अपेक्षा असते पॉलिटिकल करिअरमध्ये. त्यांना वाटत असतं की आम्ही काम करतो आहे, समाजसेवा करतो आहे, ह्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न आहेत. ते स्वाभाविक आहे. राजकारणामध्ये या गोष्टी असतात. आम्ही उलट या गोष्टीचा आदर करतो. आम्हाला जर शक्य झालं तर आम्ही जास्तीत जास्त अशा तरुणांना किंवा अशा आमच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याच्या मनस्थितीत आहोत की ज्यांनी वर्षानुवर्षे ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सर, महायुतीमध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गट आहे, RPI आठवले गट आहे. त्या संदर्भामध्ये त्यांना काय विश्वासात घेतलं जाते का? त्यांना काय सीट वाटप होणार आहेत का? नाही, वरिष्ठ पातळीवरून अशा पद्धतीचे काही आम्हाला सूचना आलेल्या नाहीत. महायुती ही आमची महाराष्ट्रामध्ये जरूर आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या आम्हाला आपले शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबरच्याच चर्चेबाबतचा विषय आहे. त्यांच्या बाजूने काय आम्हाला सूचना अजून आलेली नाही. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी की शिवसेनेबरोबर चर्चा आपली सकारात्मक सुरू असल्याचं भाजपाच्या जिल्हाध्यक्षांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.